केंद्र सरकार आता ओला उबर टॅक्सी सेवेला टक्कर देणार आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लोकसभेमध्ये अमित शाह यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे। ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी केंद्र सरकार टॅक्सी सेवा आणणार आहे। देशामध्ये लवकरच सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे। ग्राहकांसह टॅक्सी चालकांना या सेवेचा फायदा होणार आहे। अनेकदा ग्राहकांना टॅक्सी मिळत नाही आणि त्यामुळे ओला उबेरचा त्यांना आधार घ्यावा लागतो। अनेकदा त्यासाठी जास्त पैसे सुद्धा मोजावे लागतात आणि त्यामुळे आता ओला उबरला टक्कर देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवी सेवा सुरू करणार आहे। देशामध्ये लवकरच सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। आने वाले दिनों के अंदर कुछ ही महीनों में कोऑपरेटिव बेसिस पर ओला उबर जैसी एक बहुत बड़ी कोऑपरेटिव सहकार टैक्सी आने वाली है, जो 2 व्हीलर की टैक्सी का भी रजिस्ट्रेशन करेगी, जो रिक्शा का भी रजिस्ट्रेशन करेगी और 4 व्हीलर का भी करेगी, और उसका मुनाफा किसी धन्ना सेठों के हाथ में नहीं जाएगा मान्यवर, वो ड्राइवर के पास जाएगा। इस प्रकार की हम कोऑपरेटिव लेकर आ रहे हैं। तर कशी असेल ही सहकारी टॅक्सी सेवा पाहूयात। तर सहकार टॅक्सी ही एक सहकारी राईड हेलिंग सेवा आहे। ओला उबरच्या धर्तीवर देशामध्ये सहकारी टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे। बाईक, 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांचा यामध्ये समावेश असेल। बाईक, कार, रिक्षा नोंदणीकृत असतील। ड्रायव्हर्सला कुणालाही कमिशन द्यावं लागणार नाही। ड्रायव्हर्सला थेट पैसे कमावता येतील। सहकार टॅक्सीमुळे प्रवाशांना सुद्धा फायदा होणार आहे।